भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पंचम खंड आज संपलेला आहे आणि षष्टम खंड म्हणजे 6व्या खंडाला आज सुरुवात होत आहे. तर या 6व्या खंडामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन याच्यामधला चॅप्टर पहिला आहे, भाग पहिला आहे भगवान बुद्ध व त्यांचे समर्थक. भाग दुसरा आहे भगवान बुद्ध व त्यांचे विरोधक. भाग तिसरा आहे भगवान बुद्धाच्या धम्माचे टीकाकार. भाग चौथा आहे भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते. अशा प्रकारे या भागामध्ये या 6व्या खंडामध्ये 4 भाग आहेत. तर आज आपण पहिल्या खंडातील या पहिल्या भागात 6व्या खंडातील पहिला भाग आपण पाहत आहोत. भगवान बुद्ध व त्याचे समर्थक. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम देसना सुखा संगस्स सामगी समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखात समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. भगवान बुद्ध व त्यांचे समर्थक. चॅप्टर 1 बिंबिसार राजाचे दान. बिंबिसार राजाचे दान. भगवान बुद्धाच्या धम्मासाठी कितीक राजानं म्हणजे या धम्माला समर्थन दिलं, साथ दिली. समर्थक किती होते, राजे होते. तर त्यापैकी बिंबिसार राजाचे दान, धम्मासाठी काय काय दान देते हे आपण याच्यामध्ये चॅप्टरमध्ये पाहू. बिंबिसार राजा हा तथागताचा फक्त अनुयायीच नव्हता, तो त्यांचा परम भक्त आणि त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता. उपासक झाल्यावर बिंबिसाराने विचारले, भिक्खू संघासह भगवान उद्या मजकडे भोजन घेण्यास संमती देतील काय, असं त्यानं तथागताला प्रश्न केला आहे. तथागताने मुग्ध राहून संमती दर्शवली. आपले नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तथागतानं होकार, मान डोलावून होकार दिला. आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले आहे असे समजल्यावर बिंबिसार राजा आपल्या आसनावरून उठला. त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून तो बिंबिसार राजा निघून गेला. रात्र संपताच बिंबिसाराने उत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना तो म्हणाला, भगवान वेळ झाली, भोजन तयार आहे. तथागतांनी 2 प्रहर होण्यापूर्वी चिवर परिधान केले. उत्तरीय आणि भिक्षापात्रासह पूर्वजटील भिक्खू समवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला. तथागत बिंबिसार राजाच्या महालाकडे निघाले. तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर भिक्खूसह ते बसले. बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुख स्थानी असलेल्या तथागतांना व उपस्थित भिक्खूवर्गांना स्वतःच्या हाताने भोजन वाढले आणि तथागतांनी भोजन झाल्यावर आपले भिक्षापात्र धुवून स्वच्छ करताच
बिंबिसार राजा त्यांच्याजवळ बसला. त्यांच्याजवळ बसल्यावर बिंबिसार राजा विचार करू लागला, तथागतासाठी निवासाची जागा कुठे बरे निवडावी. गावापासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको. त्यांना भेटण्यास जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर आणि सुगम अशी असावी. दिवसा गजबजलेली नाही अशी शांत रात्र जनसंपर्कापासून दूर एकांतात आणि निवृत्तवासास अनुकूल अशी. बिंबिसार राजाला मग आठवले, माझे वेळुवन उद्यान गावापासून फार दूर नाही आणि जवळही नाही. शिवाय येणाऱ्या जाणाऱ्यास सोयीस्कर बुद्धप्रमुख असलेल्या भिक्खू संघास मी ह्या वेळुवन उद्यानाचे दान केले तर, असा बिंबिसार राजा म्हणत आहे. मग बिंबिसार राजाने पाण्याने भरलेला स्वर्णपात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला, आपण ज्यांचे प्रमुख आहात त्या भिक्खू संघासह माझे वेळुवन उद्यान मी दान देत आहे. तथागतांनी उद्यानाचा स्वीकार केला. तथागतांनी नंतर प्रवचन करून बिंबिसार राजाला उत्साहित, उद्युक्त आणि आनंदित केले व आपल्या स्थानावरून उठून ते निघून गेले. या प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताना भिक्खूंना सांगितले, भिक्खूंनो, ह्या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हास अनुमती देत आहे. अशा प्रकारे बिंबिसार राजा समर्थक तथागताचा होता हे आपल्या याच्यातून लक्षात येत आहे. याच्यामधला